नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर। ठाकरे गट 21, काँग्रेस 17 तर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार 10 जागा। जागा वाटपानंतरही आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरूच। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये जुंपली। नाना पटोले नाराज असल्याची चर्चा, तर जागा वाटपाचा तिढा सामंजस्याने सुटला असल्याची उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह। गीर गावात वेगवेगळ्या विषयांवर काढण्यात आले चित्ररथ। कोल्हापुरात भव्य शोभायात्रा, पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचा सहभाग। शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट देण्याचं आश्वासन देऊनही मुलांनी ऐकलं नाही। गजानन कीर्तीकर यांचा गौप्यस्फोट। महायुतीचा प्रचार करणार असल्याचं केलं स्पष्ट। नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याचं काम करू नका, नवनीत राणांनी विरोधकांना सुनावलं। भाजपमध्ये येण्याचा निर्णय मी स्वतः माझ्या मर्जीने घेतला असल्याचं दिलं स्पष्टीकरण। निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाच्या तब्बल 2000 तक्रारी। अनेक तक्रारीत तथ्य असल्याचं आलं आढळून। 97% तक्रारीचं निवारण करण्यात आल्याचा उपनिवडणूक अधिकाऱ्यांचा दावा। सोलापुरात मराठा समाज आक्रमक। कार्यक्रम रद्द करून भाजपा उमेदवार राम सातपुते यांना गावातून माघारी पाठवलं। राम सातपुतेंच्या प्रचाराचा होणार होता शुभारंभ। इंडिया आघाडीचा राम मंदिराला होता विरोध। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल। आमंत्रण नाकारून काँग्रेसने श्रीरामाचा अपमान केला, मोदींची टीका। खोल दरीत कोसळली 4 चाकी। 8 नेपाळी मजुरांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। उत्तराखंडच्या नैनितालमधील घटना। बडे मियां छोटे मियां चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढं। अक्षय आणि टायगरनी व्हिडिओ शेअर करून दिली माहिती। आता 11 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित। या बातम्यांसह इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।